सध्या सगळीकडे क्रिकेट मॅचची चर्चा चालू आहे. रस्त्यावर, चहाच्या टपरीवर, घरात. सर्वत्र एकच विषय, आजची मॅच कोण जिंकणार? लोक टी व्ही समोर बसून शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पाहतात. कारण क्रिकेट आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवते. तो म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नये. क्रिकेटमध्ये अनेकदा असं होतं, सुरुवातीला टीम खूप मागे पडलेली असते. पण शेवटच्या काही बॉलमध्ये एखादा खेळाडू असा खेळतो की पूर्ण मॅचच बदलून जाते. आणि तेव्हा सगळ्यांना एकच गोष्ट समजते, शेवटचा बॉल पडायच्या आधी कोण जिंकणार हे कधीच ठरत नाही. हीच गोष्ट आयुष्यालाही लागू होते. एका छोट्या गावात रोहित नावाचा मुलगा राहत होता. त्याला क्रिकेट खूप आवडायचं. गावात कुठेही मॅच असली की रोहित पहिला पोचायचा. क्रिकेट त्याच्यासाठी फक्त खेळ नव्हता, ते त्याचं स्वप्न होतं. पण एक समस्या होती. रोहित खूप साध्या घरातून होता. त्याच्याकडे महागडी बॅट नव्हती, ब्रँडेड शूज नव्हते आणि सरावासाठी मोठं मैदानही नव्हतं. गावातील इतर मुलांकडे चांगलं सामान होतं. ते छान बॅट घेऊन खेळायचे, पॅड घालायचे, ग्लोव्ज वापरायचे. रोहित मात्र जुन्या बॅटनेच खेळायचा. कधी कधी तर ती बॅट तुटायची, तरी तो पुन्हा दोरीने बांधून खेळायला लागायचा. गावातील काही मुलं त्याची थट्टा करायची. कोणी म्हणायचं, अरे तुझ्यासारखा मुलगा क्रिकेटर कसा होणार? कोणी म्हणायचं, क्रिकेट खेळायला पैसे लागतात, स्वप्न बघून काही होत नाही. हे सगळं ऐकून रोहित काही बोलत नसे. तो फक्त मनात एकच विचार करायचा, एक दिवस मी सगळ्यांना माझ्या खेळाने उत्तर देईन. तो रोज सकाळी खूप लवकर उठायचा. गाव अजून झोपेत असताना तो मैदानावर पोचायचा. एकटा सराव करायचा. कधी कधी त्याच्याकडे बॉलही नसायचा, तेव्हा तो रबरचा बॉल वापरायचा. कधी झाडाच्या फांदीला दोरीने बॉल बांधून त्यावर बॅटिंगचा सराव करायचा. कधी भिंतीवर बॉल फेकून स्वतःच कॅच पकडायचा. लोकांना वाटायचं, हा मुलगा वेडा आहे. पण रोहितला माहीत होतं की स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मेहनत करावीच लागते. असं करत करत दिवस गेले, महिने गेले आणि एक दिवस गावात मोठी क्रिकेट स्पर्धा झाली. आसपासच्या अनेक गावाच्या टीम्स या स्पर्धेत खेळायला आल्या. संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होतं. रोहितही आपल्या टीमसोबत खेळत होता. सुरुवातीला त्याची टीम चांगली खेळत होती, पण नंतर अचानक विकेट्स पडायला लागल्या. शेवटी अशी वेळ आली की शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 20 रन लागणार होते. प्रेक्षकांना वाटलं, आता मॅच संपली. इतक्यात शेवटच्या ओव्हरमध्ये रन करणं जवळजवळ अशक्यच होतं. पण रोहित अजून मैदानावर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त शांतता होती. त्याने मनात एकच विचार केला, आयुष्यातही असंच होतं. अनेक वेळा परिस्थिती आपल्या विरुद्ध असते, पण जो माणूस शेवटपर्यंत प्रयत्न करतो तोच खरा जिंकतो. बॉलर धावत आला. पहिला बॉल टाकला. रोहितने जोरात शॉट मारला आणि बॉल थेट बाउंड्रीच्या बाहेर गेला. चौकार. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. दुसरा बॉल. पुन्हा जोरदार शॉट. पुन्हा चौकार. आता सगळ्यांचे डोळे रोहितकडे लागले होते. तिसरा बॉल. रोहितने पूर्ण ताकदीने बॅट फिरवली आणि बॉल आकाशात उंच गेला. थेट 6. आता मैदानात उत्साह उसळला होता. आता शेवटच्या बॉलला फक्त 2 रन लागणार होते. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. बॉलरने शेवटचा बॉल टाकला. रोहितने शांतपणे शॉट मारला आणि बॉल पुन्हा बाउंड्रीच्या बाहेर गेला. टीम जिंकली. सगळे खेळाडू आनंदाने ओरडू लागले. प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. जे मुलं त्याची थट्टा करत होते तेही आता त्याच्याकडे आदराने पाहत होते. त्या दिवशी रोहितला एक खूप मोठा धडा मिळाला. जिंकणारा तो नसतो ज्याच्याकडे सगळं तयार असतं. जिंकणारा जो असतो तो परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न सोडत नाही. मित्रांनो, आयुष्यही क्रिकेटसारखंच असतं. कधी आपण पुढे असतो, कधी मागे पडतो, कधी लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, तर कधी आपली थट्टा करतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जो माणूस शेवटपर्यंत हार मानत नाही, शेवटी जिंकतो तोच. म्हणून कधीही हार मानू नका. स्वप्न मोठं ठेवा, मेहनत करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण कदाचित आज तुमचा दिवस नसेल, पण उद्या विजय तुमचाच असू शकतो. जर तुम्हालाही वाटत असेल की
मेहनत कधीच वाया जात नाही. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.